हे असं चित्र निर्माण केलं गेलं आहे, असं कुठलंही चित्र नाही. उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट म्हणून आम्ही कुणाचा पाठिंबा घेतलेला नाही आणि आम्हाला कुणी दिला असेल तर ते आमच्यापर्यंत काही पत्र नाही. स्वीकृत सदस्यावेळी मात्र असं स्वीकृत सदस्याच्या निवडीवेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले नाही, असं काहीच नाही. असं जाणवलं का तुम्हाला? अशी चर्चा आहे की दोन्ही आमदार एकत्र आलेत आणि त्याच्यातूनच या सगळ्या निवडतात. नाही, असं कुठलं मी तुम्हाला स्पष्ट केलं. या ठिकाणी सभागृहामध्ये सुद्धा आमच्या गटनेत्यांनी सुद्धा या ठिकाणी स्पष्ट केलं की आम्ही कुणाचाही पाठिंबा घेतलेला नाही. या ठिकाणी जी काही निवडणूक झाली ती निवडणुकीच्या पद्धतीनेच या ठिकाणी झालेली आहे. त्या ठिकाणी भाजपचा एक त्या ठिकाणी अर्ज आलेला होता, त्यांनी वेळेवर तो अर्ज त्या ठिकाणी वापस घेतला, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. परंतु त्या ठिकाणी त्यांचा अर्जसुद्धा आलेला होता. काय असेल बीडकरांना आव्हान निवडीनंतर? बीडकरांना आम्ही निवडणुकीच्या दरम्यानसुद्धा आव्हान केलं होतं की या ठिकाणी पालकमंत्री म्हणून कधी नाही तर एवढा मोठा राजाश्रय या बीड शहराला उपमुख्यमंत्र्याच्या रूपाने या ठिकाणी लाभलेला आहे. त्याचा फायदा हा नगरपालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांनी या ठिकाणी करून घ्यावा असं आम्ही त्यांना आव्हान केलं होतं आणि लोकांनी सुद्धा त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या ठिकाणीच आमच्या विचाराच्या नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांना निवडून दिलं. बरोबरच जे काही या ठिकाणी आज नगराध्यक्षपदाची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी शाहू फुले आंबेडकर मौलाना आझाद विकास आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवली आणि त्यालासुद्धा त्यांनी कौल दिला. बरोबरच आम्हाला या ठिकाणी आम्ही ज्या काही निवडणुकीच्या दरम्यान काही घोषणा या ठिकाणी आमच्या पक्षातर्फे आमच्या नेत्यांतर्फे करण्यात आल्या होत्या त्याची जाणीव आम्हाला कायम राहील आणि येणाऱ्या काळामध्ये हे शहर इतर शहराच्या तुलनेमध्ये आपलं शहर अजून विकसित कसं असेल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न सर्व मिळून करणार आहोत.